रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीनं जिल्हा परिषद शाळा कारंडे वस्ती देहरे येथील मुख्याध्यापक विलास शंकर पगारे यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू करण्यात आले। जिल्हा परिषद शाळा कारंडे वस्ती येथील मुख्याध्यापक विलास पगारे यांचे सहकारी उपमुख्याध्यापक किरण रासकर यांनी 2023-2024 या आर्थिक वर्षात 41,421 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी न घेता तसेच मुख्याध्यापकांच्या संमतीशिवाय शालेय दप्तराचा गैरवापर करून त्यांनी हा अपहार केलाय असा दावा करण्यात आलाय। मुख्याध्यापक पगारे यांनी 11 जानेवारी 2024 ला प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती, तरीही रासकर यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। याशिवाय शाळा सोडल्याच्या दाखल्यातही जातीच्या उल्लेखात खाडाखोड करून गुन्हा केल्याचं समोर आले। असं असतानाही प्रशासनाने रासकर यांच्यावर कारवाई करण्याऐवजी उलट मुख्याध्यापक विलास पगारे यांना 22 जुलै 2025 ला निलंबित करण्यात आलं। यामुळे विलास पगारे यांना तात्काळ शाळेवर रुजू करून घ्यावे आणि उपमुख्याध्यापक रासकर यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले। लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। यावेळी अविनाश भोसले, राहुल ठोंबे, संदेश पाटोळे, रवींद्र पवार, रुपेश पगारे, दीपक पगारे, संजय कांबळे, पोपट पात्रे, पांडुरंग घोरपडे, गणेश कदम, विजय भांबळे, सविता कांबळे, माया जाधव, सारिका गांगुर्डे, मनीषा साळवे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा परिषदेसमोर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर आम्ही एक प्रमुख आणि गंभीर मागणी घेऊन उपोषण करत आहोत। विलास शंकर पगारे मुख्याध्यापक कारंडे वस्ती देहरे तालुका अहिल्यानगर या मुख्याध्यापकाला या ठिकाणी नगर तालुक्याचे शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते आणि विस्ताराधिकारी संजय बोबडे यांच्या अहवालावरून निलंबित करण्यात आले आहे। त्यांनी त्यांची बाजू ऐकून घेतली नाही। मुख्याध्यापक विलास पगारे यांनी त्यांच्या शाळेतील उपमुख्याध्यापक किरण चांगदेव रासकर यांनी कारंडे वस्तीवरील शाळेमध्ये 42,000 रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा अहवाल शिक्षणाधिकारी नगर तालुका यांना आणि जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे केला होता। त्यानंतर त्या शिक्षकाने ते पैसे मी घेतल्याचं अपहार केल्याचं कबूल करून माफीनामा दिला होता। तो कार्यवाहीस पात्र असताना त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही। त्यानंतर किरण चांगदेव रासकर या उपमुख्याध्यापकाने शाळेच्या रजिस्टर मध्ये आपण जो शाळा सोडल्याचा दाखला देतो त्या दाखल्यामध्ये जातीला आळ मारून दुसऱ्या जातीचा त्या ठिकाणी समावेश करून त्या ठिकाणी काउंटरला दुरुस्त केल्याची सही केली। त्याचाही त्यांनी रिपोर्ट केला, परंतु मुख्याध्यापकाने रिपोर्ट केल्यामुळे भास्कर नावाच्या शिक्षकाने गावातील लोकांना हाताशी धरून महार शिक्षकाची बदली झाल्याशिवाय आम्ही आमची मुलं शाळेत पाठवणार नाही ही जातीवादी भूमिका घेतली। या मॅटरची MIDC पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आलेली आहे। या प्रकरणाला राजकीय प्रेशर देऊन या ठिकाणी ज्या मुख्याध्यापकाने आपलं कर्तव्य बजावलं त्याच्यावरच निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांच्यावर केलेली कार्यवाही तात्काळ मागे घेण्यात यावी आणि ज्यांनी ज्यांनी या प्रकरणामध्ये चुकीचं काम केलं, कर्तव्यात कसूर केली, भ्रष्टाचार केला, जाती बदलल्या, त्या किरण चांगदेव रासकर यांना निलंबित करावं। संजय बोबडे यांनी आमचे मागासवर्गीय मुख्याध्यापक विलास पगारे यांच्याकडे 50,000 रुपयाची मागणी केली तृप्ती कोलते शिक्षणाधिकारी मॅडमला देण्यासाठी, ते पैसे दिले नाहीत। तर संजय बोबडे आणि तृप्ती कोलते शिक्षणाधिकारी यांना देखील निलंबित करावं ही या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत। आमची मागणी मान्य जर झाली नाही तर या ठिकाणी पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे आणि या सर्व प्रकाराबद्दल आम्ही रिपब्लिकन पक्षाचे
राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री आमदार रामदास आठवले साहेबांना दूरध्वनीवरून सर्व माहिती कळवलेली आहे। तात्काळ या ठिकाणी विलास पगारे यांचं निलंबन मागे घेण्यात यावं आणि ज्यांनी अपहार केला त्या रासकर आणि ज्यांनी 50,000 मागितले ते संजय बोबडे विस्तार अधिकारी आणि तृप्ती कोलते यांनी चुकीचा अहवाल पाठवल्याबद्दल त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांनाही निलंबित करावं ही या ठिकाणी आज मागणी करत आहोत। जय भीम, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।